नमस्कार, मी डॉक्टर प्रियंका भट, अशोका मेडिकवर हॉस्पिटल, इंदिरानगर, नाशिक वरून। आज आपण मोतीबिंदू काय आहे या विषयावर बोलूया। हा आपला डोळा आहे। हा डोळ्याचा पुढचा काळा भाग आणि हा पांढरा भाग। आतून डोळा काही असा दिसतो। ह्या डोळ्याच्या मध्य भागात लेन्स असते। ही लेन्स नैसर्गिकरित्या पारदर्शक किंवा ट्रान्सपरंट असते। आपली नजर बनते कशी? डोळ्याच्या आत बाहेरून उजेडाचे किरण जातात। ह्या लेन्सद्वारे हे किरण मागच्या पडद्यावर फोकस होतात। मागच्या पडद्यावर फोकस झालेले हे किरण नजरेचा निर्माण करतात आणि ही नजर नसेद्वारे मेंदूपर्यंत जाते। ह्या अशा रीते आपण पाहत असतो। डोळ्याचे आतले भाग ट्रान्सपरंट किंवा पारदर्शक असतात। हे नजर मेंटेन करण्यासाठी अतिशय इम्पॉर्टंट आहे। वयोमानाने जसं केस पांढरे होतात तसंच ह्या लेन्समध्ये पांढरेपणा यायला लागतो। एकदा या लेन्समध्ये पांढरेपणा आला की ही लेन्स काहीशी अशी दिसायला लागते। पांढरेपणा आल्यामुळे आता ही लेन्स उजेडाचे जे किरण आहे ते बाहेरून आत जाण्यापासून प्रिव्हेंट करते किंवा त्याला अडथळा निर्माण करते। ह्या आजाराला आपण मोतीबिंदू असं म्हणतो। ह्या आजाराचं ट्रीटमेंट फक्त सर्जिकल आहे, म्हणजे गोळ्या ड्रॉप ह्याच्याने आपण मोतीबिंदूची ट्रीटमेंट करू शकत नाही। ऑपरेशनद्वारे आपण ही पांढरे झालेली लेन्स पुन्हा कृत्रिम किंवा आर्टिफिशियल लेन्स जी ट्रान्सपरंट पारदर्शक आहे ह्याच्याने रिप्लेस करतो आणि अशा रीते उजेडाचे किरण पुन्हा मागच्या पडद्यापर्यंत पोहोचायला लागतात आणि आपली नजर रिस्टोर होऊन जाते किंवा नजरेचा पुनर्निर्माण होतो। ही माहिती नक्कीच तुम्हाला समजली असावी आणि ह्याच्यामुळे तुम्हाला मोतीबिंदूच्या संदर्भातले सगळे शंका क्लिअर झालेल्या असाव्या अशी मी आशा करते। धन्यवाद।